नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची होती, म्हणजे एक माहिती शेअर करायची होती। तर मित्रांनो, जे मॉलमधलं काम सोडलं त्याचा आता पस्तावा होतोय। पहिले मी त्या मॉलमध्ये 10,500 रुपयांनी काम करत होतो आणि काम त्यावेळेस भरपूर लोड असायचा आणि माल पण सारखं यायचा, त्यामुळे थोडं डिप्रेशनमध्ये गेलो होतो। तर कोणत्या 5 गोष्टीचं डिप्रेशन मला झालं होतं ते तुम्हाला मी सांगतो। तर आपल्या ब्लॅकबोर्डवर दाखवतो मी तुम्हाला कशा प्रकारे समजतं बघा। तर मित्रांनो, मी ब्लॅकबोर्डवर त्या माहिती लिहिल्या तुम्हाला आता एक दाखवतो मी ब्लॅकबोर्डवरची माहिती। तर मित्रांनो, हे रिलायन्स मॉल आहे आणि हा मी आहे। तर मला होतं पेमेंट 10,500। तर डिप्रेशनमध्ये जाण्याचं कारण आहे बा, पहिले मी भरपूरशे ॲपमधून लोन घेतले होते, त्याचे लोन रिकव्हरीचे भरपूर फोन यायचे। त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन होता आपला, जो आमचा सोनू वारला होता, तर ही माझी बायको ही माझ्याशी रोज भांडण करायची रोज, तर तिची हॅरेसमेंट व्हायची मला। आणि त्याच्यानंतर कंपनीत मॉलमध्ये गेल्यानंतर हे मॅनेजर जे होते ते मॅनेजर मला हॅरेसमेंट करायचे, जास्त वेळ काम करून घ्यायचे, सुट्टी देत नव्हते लवकर, तर खूप ओव्हरटाईम करून घ्यायचे आणि ओव्हरटाईमचे पैसे नाही मिळायचे आणि घरी लेट यायला उशीर व्हायचा। मग तेव्हा हे पण भांडण करायची आणि ही भांडण करायची आणि त्याच्यानंतर तर हे आता विसरून गेली सगळं। तर चौथी गोष्ट होती, माझ्या घरून पैसे मागले जायचे, पण पैसे आता माझ्याकडे पुरत नव्हते। पेमेंट बघू शकता तुम्ही 10,500, त्याच्यात आता मी तुम्हाला 10,500 आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड ऑप्शन दाखवतो 10,500 मध्ये कसं काय भागवायचं मी। त्याच्यानंतर माझं रूम मालक, तर रूम मालकाचे जे पैसे होते घर भाडं ते थकायचं, तर याची सर्व हॅरेसमेंट व्हायची। तर एवढ्या 5 गोष्टीमुळे माझी खूप हॅरेसमेंट होत होती, त्यामुळे मी वैतागून काम सोडलं होतं मॉलमधलं। तर ही मूर्ख बायको आहे माझी, तर या मूर्ख बायकोमुळे मला असं भोगावं लागतं सध्या। एक सुद्धा नका येऊ द्या, आणि मी खरं ते बोलतो, हिला काही समजत नाही। जे गोष्टी ते मी तुम्हाला रिअल सांगतो आहे, कारण हे माझ्या बाबतीत घडले, तर हे माझं सांगतो आहे मी तुम्हाला ऑफिशियली, आणि एकदम खरं सांगतो आहे। तर हे रिलायन्स मॉलमधलं होतं। आता पेमेंटचं सांगतो तुम्हाला मी। तर मित्रांनो, पेमेंट होतं 10,500 आणि रूम रेंट होतं माझं 2200, लाईट बिल धरून 300, म्हणजे 2500 एक भाडं होतं। त्याच्यानंतर किराणा वगैरे खर्च आपला 2,500 रुपये लागत होते। त्याच्यानंतर लोनचे रिपेमेंट करावे लागायचे, ते रिपेमेंटचे पैसे भरावे लागायचे, तर याच्यातच पेमेंट संपून जात होतं। तर कसे वैयक्तिक खर्च पण येत होता अधूनमधून, तो वेगळाच। तर मित्रांनो, या 5 गोष्टीमुळं, 5 डिप्रेशनमुळं मी खूप हँग झालो होतो। त्या हँगमुळं मला काही सुचत नव्हतं, मी काय करायचं ते निर्णय घेऊ शकत नव्हतं योग्य, आणि त्या कारणाने मी काम सोडून दिलं। आणि मॉलमध्ये पण खूप पिळवणूक केली जात होती, खूप टार्गेटवर घेतलं होतं मला। तर सर्वजण माझ्या विरोधात होते सर्व, म्हणजे जेव्हा मी काम करायचो तेव्हा ते वेळेत सुट्टी द्यायची नाही, तर मॅनेजरसोबत माझे सारखे भांडणं व्हायचे। तर मॅनेजर पण लेट सोडायचा, त्याच्यामुळे मॅनेजरसोबत मी भांडणं करायचो। तर बाकीच्या पोरांना पण ते लावून धरायचे, पण मला लवकर सोडायचा प्रयत्न करायचा, पण बाकी मुलांना न सोडल्यामुळे मला एकट्याला सोडत नव्हते, पण त्यामुळे पण ते मला टार्गेटमध्ये घेतलं आणि नंतरून काम सोडून दिलं लोडच्या प्रेशरमुळं। आणि आता आपण पर्यायी हे काम करतो आहे नाईलाजाने, तर दुसरं काम पण भेटत नाही, आणि चालू आहे आपलं आता व्यवस्थित सुरळीत। तर मित्रांनो, हेच सांगायचं होतं तुम्हाला, आजच्या व्लॉगमध्ये शेअर करायचं होतं। तर पुन्हा ट्राय करत होतो, कारण पुन्हा काय घेत नाही आता ते, कारण वय पण खूप झाले, आता 34 वय झाले। तर 25ला हायरिंग करतात ते लोक, तर 25चे लोक घेतात सध्या, ते 34, 30, 34चे वयचे पोरं घेत नाही, त्याच्यामुळे मी काय आता विषय घेत नाही। तर आता इकडं आपलं व्यवस्थित चालेल सुरळीत, हेच आपले ऑर्डर वगैरे मारायचे आहे, स्विगी, झोमॅटो जिंदाबाद। तर मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, ओके, थँक्यू।